मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नसाच्या कामातून शिक्षकांना मुक्ती, नसाच्या कामातून शिक्षकांना मुक्ती, बीएलओची कामे, बीएलओची कामे शिक्षकांना शिकवू द्या, शिक्षकांना शिकवू द्या, शिक्षकांना शिकवू द्या। राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद। बंद करा, अशैक्षणिक कामे बंद करा च्या घोषणांनी परिसर दणाणला। विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन, शिक्षणविरोधी धोरणांचा निषेध। यवतमाळ, दिनांक 9 जुलै 2026। प्रतिनिधी। राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शिक्षक एकत्र येत आंदोलन केले। बंद करा, अशैक्षणिक कामे बंद करा, शिकवू द्या, शिक्षकांना शिकवू द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे, BLO ची जबाबदारी शिक्षकांकडून काढून इतर यंत्रणेकडे किंवा सुशिक्षित बेरोजगारांकडे सोपवावी। TET परीक्षेची सक्ती रद्द करावी, कंत्राटी शिक्षक भरती बंद करावी, सर्व शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करावी, शाळाविरोधी संचमान्यता धोरण रद्द करावे, तसेच जिल्हा बदली प्रक्रिया तातडीने राबवावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान शिक्षकांनी शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदविला। मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शासनाने सकारात्मक धोरण स्वीकारावे। ग्रामीण भागातील गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांना केवळ अध्यापनाचे काम करू द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शासनाने शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा बोजा तातडीने कमी करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। आंदोलनात मुकेश भोयर, नाना नाकाडे, अरविंद देशमुख, कुलदीप डंभारे, नदीम पटेल, विजय बोटके, प्रशांत वंजारे, संदीप गोहोकार, विकास दरणे, श्याम पहुरकर, शशिकांत लोळगे, पुरुषोत्तम मेश्राम, प्रकाश सालपे, सचिन सानप, महेश सोनेकर, युवराज गेडाम, अमोल गोपाळ, किरण राठोड, संदीप मोवाडे, सुनीता बोटले, क्रांती राऊत, सुनीता जतकर आदी पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनानंतर शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यामार्फत तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। या आंदोलनाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल फुंडकर व सुभाष पारधी यांनी केले। आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला। उपस्थितांचे आभार संजय काळे यांनी मानले। ही माहिती शिक्षक संघटना संघर्ष समितीचे राजहंस मेंढे सर यांनी प्रसिद्धीस दिली। ब्युरो रिपोर्ट, मुकाबला न्यूज 24। काही गोष्टी बोलल्या जात आहेत, शिक्षकांना काही कामे नाही, शिक्षकांना सुट्टीच घ्यावं लागते। काही आपल्या शिक्षकांकडून सुद्धा आपल्यावरच काही गोष्टीचा भडीमार होतोय। म्हणतात एक दिवसाच्या आंदोलनानं काय होईल। मी या सर्वांना सांगू इच्छितो की जर मराठी शाळा टिकवायची असेल, मराठी अस्मिता जपायची असेल, शिक्षक टिकवायचे असेल, शिक्षण टिकवायचं असेल, तर याची तरी कुठेतरी सुरुवात होणे आवश्यक आहे। आणि जर आपल्याला शासनाला लादलेले सर्व कामे मान्य आहे तर आपण प्रतिकात्मक काहीच करत नाही। पण आज आम्ही प्रतिकात्मक पद्धतीनं फिरतं आंदोलन करतोय, कारण की आम्हाला लादलेल्या गोष्टी मान्य नाही। यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटना संघर्ष समितीचा आवाज दो, आवाज दो। शिक्षक एकता जिंदाबाद, शिक्षक एकता जिंदाबाद, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा। विद्यार्थ्यांना शिक्षकांना अशैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे, ऑनलाइन TET, ऑनलाइन TET।
मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव.